बेस पाया. तिथून ग्रंथाला सुरुवात होती. ईश्वराच्या ओळखीसाठी अंतःकरण सावध होत. जे अंतःकरण दुःख सुख भोगून जन्म मृत्यूला समोर जाऊन मी ही वासना असते अंतःकरणामध्ये. तर मी कोण करण्याचा पाया म्हणजे अध्यात्म. सत स्वरूपाची ओळख करण्याची आणि असत्याचा संबंध जे असं ते नाहीच आहे, त्याला आहे करणारी वृत्ती अज्ञानी आहे. आणि गुरुच्या बोधानं अज्ञान समाप्त होतं, ते अंतःकरण ईश्वराकडे जातं. जडाचं नातं समाप्त होतं. आतला परमेश्वर, अंतर्भूत परमात्मा, अंतर्यामी परमात्मा आहे, त्याच्या अनुभूती राहून जाते आणि नाही त्याची आवड तयार होते. वृत्तीमध्ये द्वैत आहे आणि त्या द्वैताला अनुसरून जी भक्ती आहे ती भेदावस्था आहे. पण अशी एक भक्ती आहे तिथं आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे, देहबुद्धीची निवृत्ती आहे आणि त्या परमपदाची अंतःकरणाची स्थिती आहे. ते अंतःकरण त्या स्थितीला अनुभवत आणि देह स्थितीला संपवत. ते वैदिक शास्त्रानं, सत्संगाच्या बोधानं, गुरुच्या कृपानं अंतःकरण देह भावाला सोडून देत. जसं लोणी आग्नेला लागलं की तोप सोडून देत. तूप चोथा अलग होतं, लोणी बाहेर येतं. तसं अज्ञान अलग होतं, वृत्ती ब्रह्मस्वरूपामध्ये जाऊन राहते. अनुभूती असते बेटा. हे सांगायचे शब्द नाही, तुमच्या समोर ते मांडले जातात. माहित नाही का मांडले जातात ते, पण अनुभूती ही वृत्ती कशी बाहेर येते, देहाला कशी सोडती, आत्मसाक्षात कसा भोगती, दृश्याला कसं टाकती, आपल्या अनुभवाला कसं चाकती, परमात्म्याला कशी बघती, तिथंच कशी थांबती, अनुभवात कशी रमती आणि भवाला कशी संपवती, ती ब्राह्मी स्थिती साधू संत महात्म्याची असती, वेदांती लोकांची असते, इतरत्र लोकांची नसते. मग भले त्याला कीर्तन करो का प्रवचन करो, पण अनुभव हा आत्मस्वरूपाचा यावा, अभ्यास हा वेदाचा करावा, गुरु हा ब्रह्मनिष्ठ स्तोत्री मिळावा, अध्यात्माचा पाया पक्का असावा, वरी मोक्षाची बिल्डिंग बांधावी आणि त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची अनुभूती भोगावी. त्याला ब्रह्मविद्या म्हणावं. हो माऊली, साष्टांग दंडवत. दंडवत माऊली. सुंदर अध्यात्म फार सुंदर आहे. त्या अध्यात्माच्या चिंतनानं अंतःकरण संपून जातं, वृत्तीराम होती, देहस्थिती संपून जाती, आत्मस्वरूपाची ओळख होती, सुखाची संपत्ती येते, दुःखाचा बाध होतो, जगताचा आभास जातो आणि त्या ठिकाणी चित्त चिन्मय होत, रामाचं दर्शन होत, स्वरूप प्रगट होत आणि जगत समाप्त होत. ह्या अनुभवाला टाकण्यासाठी साधूला नमन करावं लागतं, श्रवणातोनात करावं लागतं, ज्ञानाचं वर्म धरावं लागतं, जडाला सोडून स्वरूपाला जाणावंच लागतं. पण हे कठीण आहे. पण बोध असल्यावर कठीण नाही, वेदानं साथ दिल्यावर कठीण नाही आणि स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ गुरु मिळाल्यावर कठीण नाही. जसं आपल्या विषयात होतं, एक आंधळा एक पांगळा आहे. आंधळ्याला बी नदी पार करता येत नाही, पांगळ्याला बी नदी पार करता येत नाही. पण जो आंधळा बी नाही, जो पांगळा बी नाही, ज्याला पाय बी आहे, डोळा बी आहे, जो श्रोत्री बी आहे, जो ब्रह्मनिष्ठ बी आहे, तो भवसागर पार करून आपल्या स्वस्थितीमध्ये येतो आणि ब्रह्मरूपाला धारण करून त्या भावाला प्राप्त करतो. जगताचा अभाव करून वृत्तीला सोडून जगतो, ब्रह्मरूपाला चाकतो, आनंदामध्ये रमतो, आनंद स्वरूप बनतो. तो महात्माच असतो, तो महात्मा असतो, केवळ महात्मा. ज्यामध्ये केवळ बोध आहे, वेद आहे, ज्याच्यावर ध्यान
देहामध्ये परिपूर्ण भगवंत प्रगट आहे, ज्यानं देववृत्तीचा नाश केलेला आहे, ज्यानं अविद्येला संपवलेलं आहे, ज्यानं भ्रमाला पुसलेलं आहे, ज्यानं संताला हृदयात ठेवलेले आहे. म्हणून मज हृदय सद्गुरु त्यांनी तारीला संसार पुरू, विशेष अध्याय विवेकावरी अध्यातरू, विशेष विवेकावरी अध्यातरू मज हृदय सद्गुरु. मग माझ्या हृदयात सद्गुरु असेल तर बाहेरचा आतला कचरा बाहेर काढलाय मी. जे बी हात टाकलं होतं खोट 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 ते फेकलं बाहेर. बोधान संताच्या संगतीनं, वेदाच्या संपत्तीनं आतला अविद्या, आतला मोह, आतला विकार, आतली द्वैताची स्थिती, देहाच्या संबंधाची स्थिती वृत्तीने टाकून दिली. वृत्ती रामाकडे गेली. ती वृत्ती बोधमय असती, तिला देह माहित नसतो. बोधातल्या वृत्तीला देह संबंध नाही आणि देहाच्या संबंधाला वृत्तीला बोध नाही. कळलंच पाहिजे. जसा तुम्ही नाचून संसार करतात तसा परमार्थ नाचून नाच केला पाहिजे. 50 नंतर प्रवेश आहे परमार्थात. 50 झाल्यावर, बुद्धी कुजल्यावर, शरीर सगळं त्याचे स्क्रू संपल्यावर ढिल्ले, मग परमार्थ आठवतो. किती कठीण आहे. हो माऊली. जी बुद्धी दगड झाली, जिने फक्त जगताला बघितलं, जिने फक्त देहाला धारण केलं, जिने फक्त सुख दुःख भोगलं, जिने फक्त विषयाला बघलं. हो माऊली. अशा बुद्धीला नीट करणं सोपं नसते आम्हाला. कठीण असतं. कठीण असतं की नसतं? हो माऊली, कठीण असतं. कठीण. कारण हा ज्ञान मार्ग आहे. इथे ईश्वराची ओळख आहे. इथं देहाच्या संबंधाचा नाश आहे. इथं आता आत्मप्रकाश आहे. इथं निर्गुणाचा अभ्यास आहे. इथं त्या परमेश्वराचा स्पर्श आहे. देहाचा स्पर्श वेगळा, विषयाचा संबंध वेगळा, वृत्तीतला विकार वेगळा, जगताचा आकार वेगळा, ब्रह्म साक्षात्कार वेगळा. ही परिभाषा सखोल आहे. ज्या बुद्धीला कळती ते ब्रह्म होती, आणि ज्या बुधाळाला संसार कळत ते स्वर्ग नरकाकडे जाती. मरा कुठे नाही, आमचं काय जात नाही. स्वर्गाला मरा की नरकात पडा. पण ज्याला बोधात रमायचं, ज्याला वेदाला धारण करायचं, ज्याला अध्यात्मात जगायचं, ज्याला भगवंताला बघायचं, ज्याला रामापाशी थांबायचं, ज्याला राम व्हायचं, ब्रह्मस्वरूपामध्ये थांबायचं, त्यानं इथं यायचं. नाहीतर कुठे बी जायचं. हे प्रवचन फिरते ढिगार येतात. तुमच्यापाशी लिंक आमायच्या येतात, तिथंच बसा. लायकीच ती आहे. 100 लिंक. पतिव्रता आहे का पतीची जास्ती, वृत्ती नाना ठिकाणी असते, व्यभिचारी असती. म्हणजे आत्मस्वरूपाचं दर्शन करून देतात, देहाचा वाद करतात, वृत्तीला राम करतात, स्वरूपाला प्रगट करतात. ते संत महात्मे जगाचं कल्याण करतात. त्यांना हृदयात ठेवायचं, त्यांच्यावर श्रद्धेचा पाऊस टाकायचा, त्यांच्या पायावर प्राण व्हायचा, आत्मनिवेदन भक्ती मागायची. मनाची तृप्ती होती, वासना समाप्त होती, आकारातून बुद्धी बाहेर येते, निराकाराला धारण करती, स्वला पाहती आणि स्वच होती. ती ब्राह्म्य स्थिती. तीच ब्राह्म्य स्थिती. नो देह स्थिती. नो, इट इज नॉट करेक्ट. जी वृत्ती देहाला धारण करते तर नो करेक्ट. जी देहाला सोडती, जी विवेकात थांबती, जी संताच्या बोधात रमती, जी वेदाला पाहती, आत्मरंगात रंगून जाण्यासाठी जन्म वाहती,
भक्ती बुद्धी राम होती राम. साष्टांग दंडवत माऊली. मग मरणांचा संसार करायचा, कशाला अध्यात्मामध्ये जगायचं, ज्याला वेदात थांबायचं, ज्याला ब्रह्मस्वरूप बनायचं, ज्याला आपलं स्वरूप जाणून घ्यायचं. त्यानं जिंकला काळाला, त्यानं कळी का जिंकला, त्यानं मृत्यूला उल्लंघन केलं, त्याला साधून ब्रह्मस्वरूपाकडे नेलं, त्याच आवरण काढलं आणि त्याच स्वरूप हृदयात प्रगटलं. असे साधूला कोटी प्रणाम, लक्ष सलाम. ज्यानं जीवन बदलून टाकलं, ज्यानं देहाच्या संबंधाला बंद केलं, ज्यानं आत बोधाला भरभरून दिलं, ज्यानं बुद्धीला त्या रामापाशी नेऊन ठेवलं. आत्माराम. तिथं बुद्धी जाणं असं कठीण आहे, देहापाशी थांबणं कठीण नाही. कारण जन्मोजन्मी देहाला धारण केलं, भेदामध्ये चालली, सद्गुरूची कृपा नाही झाली, संसाराने त्या बुद्धीची माती 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 केली. कुठं गुरु आहे? कोणचा गुरु? जो अद्वैत देतो तो गुरु, जो ब्रह्मस्वरूपाला प्रगट करतो तो सद्गुरु, जो देह बुद्धीचा नाश करतो तो सद्गुरु, आत्मप्रकाश प्रगट होतो तो सद्गुरु, चौकडे त्याचा अनुभव येतो तो सद्गुरु, आणि अज्ञान संपवता तो सद्गुरु हृदयाला एकदम पावन करतो, बुद्धीला आत्मालिंगन घडून देतो, सायुज्य मुक्तीचा प्रसाद आपण खातो, तो सद्गुरु जीवाला तारतो. तो सद्गुरु झोळ्या घेऊन फिरणारा सद्गुरु नसतो, कदापि नाही. हो माऊली. जो साधकाला सिद्ध दशा देतो, जो बुद्धीला आवरणातून बाहेर घेतो, जो अध्यात्माचं धन हृदयात पोहोचवितो, जो स्वरूपाला प्रगट करतो, जो जगताचा भ्रम संपवतो, जो बुद्धीला आत्मालिंगन घडवून देतो, तो सद्गुरु. बाकीचं नाही आमच्या दृष्टीनं. तुम्हाला जे मानायचं ते माना, खड्ड्यात पडा, आम्हाला देणं नाही घेणं नाही. श्रद्धेचा भाग वेगळा, अपरोक्ष साक्षात्कार करून देणं वेगळा, जगताचा भ्रम संपवणारा वेगळा, आणि बुद्धीला आत्मालिंगन करून देणारा वेगळा. श्रद्धेचं स्थान ते वेगळं आहे, अधिकाराचं स्थान वेगळं आहे, अपरोक्ष ज्ञान वेगळं आहे, आणि आत्मालिंगन वेगळं आहे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. खूप कळतच नाही श्रद्धा म्हणजे काय, अधिकार म्हणजे काय, वेदांत म्हणजे काय, श्रवण भक्ती म्हणजे काय, आत्मस्थिती म्हणजे काय, आणि त्या स्वरूपाचं दर्शन म्हणजे काय. आत्ममिलन म्हणजे स्वरूप दर्शन, देहाचा संबंध म्हणजे दर्शन नाही. संबंध सतत आहे देहाचा, पण जीवनमुक्ताचा नसतो. जीवनमुक्त कळतच नसतो, नाही त्याला शेपूट येत नसतं. पुन्हा महाराज सांगायचे, जीवनमुक्ती म्हणजे काय शिंग येतात का, त्याला शेपूट फुटते का? नाही. अवस्था बदलली, अज्ञान संपवलं, भ्रम टाकला, आणि तो स्वरूपाशी येऊन मिळाला. हा प्रवास बुद्धीचा आहे, स्पर्श ईश्वराचा आहे, अनुभव सुखाचा आहे, अभेद परमात्म्याचा आहे. आधी बुद्धीचा देहाचा अभेद आहे, ते सुख दुःखाचा प्रवास आहे, भेदाचा प्रवास आहे. तिथं जगत आणि जीव आहे, भक्त आणि शिव आहे. इथं शिव नाही जीव नाही, एकमेव आदित्य ब्रह्मणे नास्ति किंचन
हे दर्शन आहे. बापरे, साष्टांग सुंदर स्फुरण, भयानक तुफान. ज्या वेदांताची शक्ती हृदयात प्रगटती ते हृदय रामाला बोलवत. ती वृत्ती स्वरूपाकडे जाती. ती शक्ती अद्भुत असती. ती आत्मस्थिती प्रगट होती. ती साधूची शक्ती असती. ती वेदाची भक्ती असती. अपरोक्ष साक्षात्काराची स्थिती असती. तिथं आत्मानुभूती सतत असती. ती रामाची भेट असती. रामाची भेट. इथं भावना नाही, इथं श्रद्धेला स्थान नाही, इथं अधिकाराला मान आहे, इथं अध्यात्माचं ज्ञान आहे, इथं स्वरूपाची खूण आहे. कारण तो परमात्म्याला त्याला परमात्म्याची जाणे न की देहाचा अभिमान आहे. म्हणून तो संत महात्मा त्रैलोक्यात छान आहे. त्याचे चरण हृदयी धरू, त्याच्या चरणाला हृदयात जावं. म्हणून मज हृदयी सद्गुरु तेने तारिला हा संसार पुरू. संसाराचा पूर्वजन्म मृत्यूचा त्यानं तारला. म्हणून माझ्या हृदयात फक्त सद्गुरु, बाकीचा कचरा बाहेर. तोच अधिकारी आहे मोक्षाचा, श्रवणाचा, अध्यात्मशास्त्राच्या लाभाचा, परममुक्ती भोगण्याचा. तो अधिकारी, बाकीचे भिकारी. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे माझं, ते माझं, ते माझं. अरा माझं हे नश्वर, हा मरणारा पंचभूताचा गोळा माझा आणि मी त्याची. मग विठ्ठल कुणाचा? कुणाचा विठ्ठल? तुझा नाही, तू विठ्ठल नाही. अरे देवा, विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. मी फक्त माझ्या भगवंताचा. मला व्यवहारात यावं लागतं प्रारब्धामुळं, सुख दुःख भोगावं लागतं पाप पुण्यामुळं, पण माझी वृत्ती त्याच्या चरणावर आहे. कारण त्याचा वर्म माझ्या हृदयात आहे, त्याचं ऐक्य माझ्या बुद्धीत आहे, त्याचा संबंध माझ्या हृदयात आहे, त्याचं सुख माझ्या चित्तात आहे, त्याची ओळख माझ्या अनुभवात आहे. तो माझा आहे, मी त्याची आहे, बाकीचा कचरा बंद आहे. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, खूप सुंदर माऊली. काय द्यायला बाळा तू बाप्पा, सहन होत नाही आता. आणि बोलवी तो साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी, बोलत सेवाणी. साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी, बोलत सेवाणी. बोलवीत धाणी वेगळाची, बोलवीत धाणी वेगळाची.
खरे माऊली, साक्षात तोच येऊन बोलला माऊली, तोच बोललो. रांगता रांगता त्राई धावून येते आणि चक्क धुवून काढती. तसं अज्ञानाच्या चिखलात बुद्धी जेव्हा अचानक कधीतरी पडती, तेव्हा संत बोधाच्या पानानं धुतात आणि हृदयाला जवळ घेतात, साधकाला सिद्ध करतात, अवकार जगावर करतात. म्हणून तुम्ही संत माये बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती व्हावं. मी पतित आहे, अज्ञानात आहे, आणि तुम्ही अज्ञान काढलेलं आहे, मला भगवंताकडे धाडलेलं आहे, वृत्तीला थांबवलेलं आहे, ती देहातून सटकली आहे, विठ्ठलापाशी अडकली आहे, विठ्ठलानं त्याला जवळ घेतलेलं आहे. संतांना त्या विठ्ठलाची बुद्धीला एक केलेलं आहे, ती ज्ञान अवस्था आहे. दूर बघून पाहून बघणं ही भक्तीची अवस्था आहे, त्याला विसरणं सक्तीची अवस्था आहे, विषयाला भोगणं पापाची अवस्था आहे. कृष्ण हरी माई. चला आपण पंचकर्म हे थांबणार नाही वाणी. आता माझ्याची त्यांची साथ आहे, मला आता डगमगायचं नाही, देहावर यायचं नाही, स्वरूपातून बाहेर निघायचं नाही, आणि सानंद भोगल्याशिवाय जगायचं नाही. हो माऊली. आता फक्त स्वानुभूती आहे, ती मिळवायची, ती कमवली आम्ही. 9000 ओळीचा प्रसाद माऊलीनं दिला, ते बुद्धीचा बाद झाला, नाना वृत्तीचा त्याग झाला, ती वृत्ती बाधित केली, कारण त्याची अनुभूती आली, वृत्ती बाजूला गेली. जेव्हा कळी उमलती तर हिरवे छोटे छोटे पानं कळीला धारण करणारे ते खाली जातात, त्या पाकळ्याला झाकून जातात, पण फुलाचा सुगंध जो बंद असतो तो उघडल्यानंतर बाहेर येतो. पण छोटे छोटे पाकळ्या हिरव्या झाकून जातात. तसं की छोटा छोटा विकार असतो ज्ञानोत्तर, कुठं संशय, कुठं आशय, कुठे विषय दडलेला असतो. ते फुल उघडलं, उमललं, त्या पाकळ्या हिरव्या पाकळ्या झाकून गेल्या, कारण त्या कळीला धारण करत होत्या. आता फुल उमललं, त्या पाकळ्याला, त्या हिरव्यापणाला फुलानं झाकलं. तसं देहभावाला आत्मरूपानं संपवलं, संपव. साष्टांग सुंदर माऊली. हा प्रसाद बाहेर येतो, साधकाला तो मिळतो, तो साधक साध्यापाशी जाऊन थांबतो. त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कारानंतर अनुभूतीचा प्रकार. चला आपण विषयाकडे येऊ. जे पंचकर्म सुरू करणार होते, पण प्रत्येक जातच होता. तो म्हणला हा आंधळा, याला कधी माहितच नाही, कधी पाण्यात उतरलाच नाही, तर याचं काय ऐकू. पुन्हा पांगळा आला, तो म्हणला चला मी तुम्हाला दर्शला, इकडे असं तसा. त्याला पायच नाही, ते कधी गेला. आंधळ्याने रुंदी लांबी कधी बघितली आणि पांगळ्या नदी कधी ओलांडली, हे दोघं बिनकामाचे. तसा नुसता श्रोत्री बी कामाचा नाही आणि एक ब्रह्मनिष्ठ बी कामाचा नाही. जो श्रोत्रिय आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो कृपाळू आहे, तो महात्मा जगाचा उद्धारक आहे. त्याच्या सोबतीनं हा भवसागराची नदी पार करून, ह्या पूर्व मीमांसाचं टोक गाठून उत्तर मीमांसाला आत्मचिंतनात घेऊन भवसागर पार करता येतो. म्हणजे ज्ञानकांडामध्ये प्रवेश करून बुद्धीला परमात्मा बनता येतं. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू संतांची संगत करून, बोधामध्ये चित्ताला धारण करून
आत्मनिवेदन भक्ती करून त्या टोकावर जाता येतं, ब्रह्मपदाला भोगता येतं. म्हणून अशा गुरुची सेवा करावी आणि अशा गुरुची साथ मिळावी, अशी तपश्चर्या व्हावी. त्यानं आम्हाला आमच्या रूपामध्ये थांबवावं बुद्धीला, असे संत मिळावे. बाकीचे बडबड तर कुणी सांगतच आहे, तटरम बटरम याचे जगातलं व्यवहार, कुणी काय केलं कुणी काय केलं, कुणाला कसं करावं, काय सांगतो बाप्पा. असं वागावं, वागणं नाही. इथं आत्मचिंतन आहे, इथं वेदाचं दर्शन आहे, इथं बुद्धीला परमात्म्याचं मिलन आहे. अट्टन काय बोलतो वेदांत, बोल ना. टट्टा ना अट्टा, वारे अट्टन टट्टा खोबरण एकारी राईक, काय त्याच्यात लाज, तिथंच झुलायचं. अरे देवा, तो आपला विषय नाही तो. चला, कशाला विषयांतर नको मला. आता गुरु, त्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान त्याच्या स्वरूपाने चक्षु मिळाले आहेत. हे वाक्य तुम्हाला डबल वाचून दाखवू, त्याच्यात खूप भावार्थ दडलेला आहे, त्याच्यामध्ये वेदांत गाढ आहे. डबल वाचते आणि ओळ मला म्हणून दाखवा. न बघता त्याला गुरुकृपेने ज्यानं सचिंतन केलं, ज्यानं वेदाचा अभ्यास केला, ज्यानं आत्मस्वरूपाचा लाभ झाला, गुरु म्हणते त्याला. आता ऐक, त्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान त्याच्याच रूपाचे चक्षु मिळाले आहेत. तो संसार नदीचा पार जे परब्रह्म इतिहास यथार्थ जाणतो हे खरे. सोपे का शब्द हे? नाही माऊली, सांगा, सोपेत का? नाही माऊली, नाही माऊली. ते शब्द पाठ होईन, ती ओवी हृदयात थांबवण, ते शब्द थांबतात का? नाही माऊली, सांगा बरं. नाही थांबत माऊली. तिथं पुढे जावं आपल्याला. हो माऊली. नित्य कर्म पूजा केली की नाचतेच नाचती बाई. अगं ते कर्म आहे, केलं तर पुण्य नाही, न केलं तर पापा वाचून नाही. सुरुवात आहे ती ग्रस्त धर्माची. काय अवघड रे बाबा. त्याचाच अभिमान, त्याचाच अभिमान. आणि वेदाचं ज्ञान कधी का तुला? कधी वेदाचं ज्ञान? कधी आत्मत्वाची जाण? कधी आत्मत्वाची जाण येईल? भेद कधी टाकता येईल? अपरोक्ष साक्षात्कार, परोक्ष ज्ञान काही माहित नाही. काय देवा, फक्त कर्मात नाचायचं. पांडुरंग नित्य कर्म आहे, ज्ञान वर्म आहे, ज्ञान हे वर्म आहे, पूजा हे कर्म आहे. कारण गृहस्थ धर्माचा नियम आहे तो. ज्या घरात तू खातीस पितीस झोपतीस त्या घराचं संरक्षण त्याच्या पूजेनं त्या घराचा संसार सुरू करायचा. म्हणून नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे, काम्य कर्म आहे. हा कर्माचा विस्तार आहे, ज्ञानाचा आविष्कार नाही. हो माऊली, हो. ज्ञानाचा आविष्कार नाही, कर्माचा विस्तार आहे. बापरे, काय शब्द आहेत. खूप सुंदर माऊली, खूप सुंदर. काय अवघड आहे, कुठं कोण चिटकलं कळतच नाही. करू मी असं म्हणत नाही, ते तर करतो आम्ही बी, तुम्ही बी. का करायचं माहितच नाही माऊली, फक्त करायचंय. काहीच माहित नाही. रमायचं, 2-2 घंटे थांबायचं. बापरे बाप. कर्माचं हे कर्म आहे. करा, करू नका म्हणत नाही, श्रद्धेनं करतायत. आनंद आहे आम्हाला, दुःख नाहीये. आमचा विचार कधीच वाईट नाहीये. पण हे कर्म एवढं तरी कळू द्या. हो माऊली. हे बी कळत नाही.
कारण पूजा हे नित्य हो कर्म आहे. माऊली. सहन करणं निमित्त कर्म आहे. पाप झालं तर प्रायश्चित्त कर्म आहे. आणि काही मागायचं तर काम्य कर्म आहे. पण कर्मातून बुद्धीला बाहेर येणं हा स्वधर्म आहे. बापरे, साष्टांग नंदन माऊली. कर्मातून बुद्धीला बाहेर येणं हा स्वधर्म आहे. खरंच. किती पागल आहेत आपण. नारायणा, तोच बाहेर काढ रे आम्हाला. कर्माचा आणि ज्ञानाचा समन्वय आहे. पण कर्मानं काय होत, उपासनेनं चित्त कसं बनतं आणि श्रवणानं अनुभूती कशी येते, मोक्ष स्थिती प्राप्त होती, हे क्रम आहे, पायऱ्या आहेत. मग एकाच ठिकाणी बसायचं आणि साधना कधी करते ज्ञानाची, अभ्यास कधी करते मोक्षाचा, अज्ञान कधी टाकते जन्म जन्माचं, एकच करते पूजा. अरे रामा भगवंता, अभ्यास कर, चिंतन कर, वेदाचा स्वरूप धारण कर आणि देहाचा संबंध बंद कर. हा संबंध ज्ञानानं बंद होतो. परमात्मा हृदयात प्रगट होतो मोक्षानं. साधू ज्ञान देतात तुझ्या अधिकारामुळे आणि ज्ञानामध्ये मन येत तुमच्या तपाने. तो कळतो बुद्धीनं आणि बुद्धीचा बाध होतो महावाक्याच्या शक्तीनं. वाव, खूप सुंदर माऊली. ज्या बुद्धीला बोध पकडता येतो, जी बुद्धी वेदामध्ये थैमान घालती, जी साधूच्या चरणावरी लोळून घेती, जी मुक्तीचं दान मागती, जी अज्ञानाच्या रानाती कंटाळून गेलेली असती, ती साधूकडे येती आणि साधूला प्रार्थना करती की मला माझ्या रूपाची अनुभूती दे, स्वरूपातीची स्थिती प्रगट होऊ दे, माझा ऐक्याचा अनुवाद होऊ दे, माझं भेदाची शक्ती जाऊ दे, मला अनुभूतीमध्ये राहू दे, मला जगताचा भ्रम नको, मला देहाची जाणीव नको, मला शब्दाचं सुख नको, मला वेदाचं सुख पाहिजे, आत्मसुख. हो माऊली. डिमांड पाहिजे ना संताकडं, मागणी की तुम्ही मिळालात तर आता फक्त आत्मसाक्षात्कार पाहिजे. आता तू आणि मीच्या नंतर तू तू आहेस ना. अज्ञानामध्ये तू आणि मी हा वृत्तीचा व्यवहार आहे. पण जेव्हा ब्रह्म साक्षात्कार आहे तर तू आणि मीचा बाध आहे. अज्ञानाचा नाश आहे, स्वरूपाचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशात बुद्धीचा विहार आहे. तिथं सुखाचा स्पर्श आहे, दुःखाचा नाश आहे, अविनाशाचा संबंध आहे आणि तो मी आहे असा अनुभव आहे. अनुभव शब्दाविना आहे, वाद बोधाने, वेद संताने, अनुभव हृदयाने. खूप छान माऊली. साष्टांग दंडवत. काय कळतं त्या कर्मात माऊली. कधी उपासना कुठे आपण ती बिकडेल. 2 घंटे अभ्यास कर, चिंतन कर, काय लिहिलं माऊलीनं ते चित्तात धर. तिथंच करते का 2-2 तास, 4-4 घंटे एक धंदा नाही ना. मी आत्मसाक्षात्कारा करता अपरोक्ष ज्ञानाचा ज्ञान भोगण्यासाठी परोक्ष आणि अपरोक्षाचं निवड करून, वेदांताचा रस्ता धरून, अंतःकरणाचं मळ काढून, चित्ताचा विक्षेप झाडून आणि त्या बोधामध्ये बुद्धीला पाठवून त्या स्वरूपाची अनुभूती घेऊन माझ्या पदावर मी येणारे, जगतभाव माझा जाणारे, साधू मला आत्मदर्शन करून देणारे, माझी पूजा महापूजा होणारे. या पुतळ्याला कळतच नाही तू आणि मी.
मरतीतच. अरे राम, हा त्रास होतोय विचारू नको. खरं सोडलं आणि खोट्यात बुडाली. खरं सुटलं, अज्ञान दाटलं आणि मन विटलं. संसार करू करू हो माऊली. काय ते सुख आणि दुःख, ते बी सुख बी खोटं, दुःख बी खोटं. कोणतं सुख? विषयाचं सुख. ते सुख असते का? पण वाटते पोराचं सुख, घराचं सुख. अरे देवा, आत्मसुखात कुठलाही व्यवहार नाही, आत्मसुखात कुणाचाही प्रवेश नाही, आणि आत्मसुख साधूविना प्रगटत नाही, आत्मसुख वेदाविना मिळत नाही, आणि आत्मसुख श्रवणाविना कळत नाही. हो माऊली. रामा, काय द्यायला रे तू? आज प्रसाद आहे माऊलीचा. एक शब्द ऐकून सांगतात. खरंच आहे, निशब्द राहिलं मन. बापरे, खरंच चांगलं. खूपच सुंदर. अशी टकामका बघती बाई भीतीला. काय बोलू कळतच नाही, वाणी बंद पडते वाणी. ही ताकद आहे आमच्या श्रवणाची, हे ज्ञान आमच्या संताचं, ही कृपा आमच्या हरीची, ही प्राप्ती आमच्या स्वरूपाची, ही प्रतीती आम्हाला सुखाची, निवृत्ती दुःखाची. बरोबर बाई? येत नाही. काय येतं मग? येत काय? ऐकून बोलता येईन, इथं तर वृत्ती वाणीच थांबण, हे बी कळेना. सगळं पाप. हे कळत नाही, नाव ठेवायचे, पूर्ण जिवंत पाप. आहे की नाही? बोला. खरंय हो माऊली, खरंय. अगदी जिवंत पाप. का थांबत नाही वाणी? आहे का? विषय घेऊ द्यायलात का आता? नाही वाचले माऊली. काही ओळी मी वाचले की नाही? हो माऊली. वाचले की नाही? हो माऊली, एकच ओळ वाचली तुम्ही. करी नाव ठेवतातच ठेवतात. तू बोल ना माय, ये इथं बस बस आणि सांग वेदाचं ज्ञान. चल बोल. अगं ऐकून बोलताय ना चिपडी, आयुष्यपणा लावावं लागतंय, तरी पण शंकाच असते. खरंय माऊली. कंटिन्यू वाणी चालू तुमची, कंटिन्यू. बाकी आम्ही बोलू शकत नाही, कधीच नाही. बडबड जमत नाही आम्हाला. खडखड बडबड फडफड आहे. एकच आत्मभाव प्रगट होण्यासाठी देहभाव संपवायचा आणि संबंध त्याचा धरायचा आणि स्वरूपानं उरायचं. संतांच्या संगतीत जगायचं, वेदालाच बघायचं, जगाला टाकायचं, आत्मानुभवात रंगायचं, स्वच ज्ञान मिळवायचं आणि अज्ञान जाळायचं. असंच करायचं माऊली, खरंच. तरच जीवन जगलं. उच्चार केले, कुठं काय केलं, पाणी पिलं, सगळं कर्मकांड थोतांड सगळं कर्म, जन्मभर कर्मच करा. आम्ही नको म्हणत नाही, पण पुढचा रस्ता, पुढचं काय? अभ्यास नाही, वेद नाही, चिंतन नाही, श्रवण नाही, अनुवाद नाही, आणि त्या परमात्म्याचं भेट नाही, तर जगलो कशाला आम्ही? अशी खंती वाटावी, खंती. एखाद्याला किरायाच्या घरात राहावं लागतं, त्याला खंती वाटते, घर नाही, घर नाही, आम्हाला घर नाही, आम्ही किरायानं राहतो, आम्हाला लोक नाव ठेवते. तू अज्ञानात त्या घरात आहेस, तुला देव नाव ठेवतो, चिपडी माकडी, आम्हाला घर नाही. अगं हे घर फेकावं लागतं, यमाकडे जावं लागतं. स्वतःच घर आत्मस्वरूपाचं आहे. हे घर विटा मातीच आहे. माती म्हणते माझं घर, विट म्हणते माझे घर, पाल राहती पाल म्हणते माझं घर, मुंगूस येते मुंगूस म्हणतं माझं घर, आणि बाई चिपडी म्हणते माझं घर. कुणाचं घर? कुणाचं घर? काय दृष्टांत घरात ठाण मांडून मी छाया, मरतीतच. या देहाला म्हणतीस वय नाही, हे क्षेत्र आहे.
आणि तू क्षेत्रज्ञ आहेस. तू ह्याला ओळखतीस. ओळखणारं स्वरूप आहे, दिसणारं दृश्य आहे, आणि ते खोट आहे आणि तू खरी आहे. बरीच का नाही जरा कळाले की नाही तुला? हे कसं कळाल? संसार कळतो नाचू नाचू असं वाचून नाचून करती बाई. धनाधन धनाधन चलू दे, होऊ दे धिंगाणा. चिंतन नाही, श्रवण नाही, गीता कळत नाही, गोवी समजत नाही, अनुवाद जन्मात होत नाही, आणि सिद्धी दशा भोगायची. सिद्ध दशा वा वा. बस हातवर मिरवा गावात. थोडं तरी वाटावं काहीतरी. मी अभ्यास करत. मी आज 2 वळी सांगल. 9,000 वया दिल्या. 9,006 वर्ष आणि आधी 3 वर्ष. पहिल्या 13 अध्याय होते की नव्हते? वेदाने सांगितल्याप्रमाणे संत पूजावे अर्थे, देव पूजावे परते. हो माऊली. देवाची पूजा पुन्हा संताची आधी. कळलं का? परते. हो माऊली. आमचा अमृत अनुभव चालायचा घरी. कधी ऐका हे वाक्य मी संध्याकाळी सांगणार आहे. उद्यापासून पाठ बंद आहे माझा. उद्या सकाळी गावाला निघाले. आता ऐका. त्याला गुरु कृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान, त्याच्याच रूपाचे चक्षु मिळाले आहेत. ह्याला इथे थांबते, पुढे तुम्हाला कळणार नाही. ज्याला जो कोणी असेल साधक, त्याने चिंतन केलं, आत्मदर्शनासाठी जीवन वाहिलं, गुरुच्या सान्निध्यात अंतःकरण आलं, आणि त्या स्वरूपाच्या जाणण्यासाठी मन भगवंताकडे गेलं. त्याच हे उत्तर आहे. कसं उत्तर आहे का? त्याला गुरु कृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान, ज्याला गुरुच्या कृपेने ब्रह्मस्वरूपाचं जे अपरोक्ष ज्ञान होत, त्याच्या रूपाचे चक्षु मिळाले. गुरु कृपेने ब्रह्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान आणि त्या स्वरूपाचे चक्षु मिळाले आहेत. तो संसार नदीचा पार जे परब्रह्म त्यास यथार्थ जाणतो, तो संसार नदीचा पार करणारा परब्रह्म, त्याला तो जाणतो. त्या 2 वळी मला द्या, नाहीतर मी पुन्हा डबल सांगते. झाला माझा विषय. ज्ञान गुरु कृपेमुळं ब्रह्मस्वरूपाचा अपरोक्ष ज्ञान मिळालं. ही भवसागराची नदी उतरून त्या परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेता आला. तोच हा भवसागर तरून जाऊ शकतो अपरोक्ष ज्ञान गुरुकडून झाल्यावर. हो माऊली. हो माऊली. आणि त्याच्याच चला, बोला रूपाचे प्रेरणा. चक्षु मिळाल्यावर. हा, त्या ज्ञानाचे चक्षु मिळाल्यावर तो ती भवसागर नदी पार करून त्या ब्रह्मस्वरूपाचं दर्शन करून आत्मसाक्षात्कार होतो. तो आपल्या त्या पदावर राहतो. चला सांगा आता, ग्रंथ घेऊन बोला. त्या परमात्म्याचं परम सुख अपरोक्ष, भवसागराच्या पार उतरून कोणी पलीकडे परमात्मा, तिथे बुद्धी गेली, तिथे एक झाली. त्या स्वरूपाचा आत्मसाक्षात्कार करून त्याला घेता आला. तोच महान झाला, तो त्या पदावर आला. पण कोणतं ज्ञान? अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे काय? त्या भगवंताची स्थिती बुद्धीनं जाणली आणि अंतःकरण त्या आत्मस्वरूपात आलं, दोघांचं मिलन झालं, तोच मी अनुभव आला, तो अपरोक्ष साक्षात्कार झाला. परब्रह्म परमात्माचा इथं तो प्रगट झाला. अपरोक्ष आणि परोक्ष 2 अवस्था ज्ञानाच्या. परोक्ष म्हणजे तो परमात्मा आहे, ब्रह्म आहे, आत्मा आहे, पण तोच मी आहे ह्याचा संबंध झाल्यावर, महावाक्याचं ज्ञान आत आल्यावर, बुद्धी रामापाशी थांबल्यावर, हा संबंध संपल्यावर, अज्ञान गिळल्यावर आणि ज्ञान झाल्यावर, सत्संग केल्यावर,
बोधाचा आविष्कार झाल्यावर, आयुष्याचं तप मिळाल्यावर, परमात्मा कळाल्यावर तो साक्षात्कार होतो, तो अपरोक्ष. तोच मी, हा अनुभव येतो. आता कसा येतो त्याला वेळ लागतो, मी संध्याकाळी सांगावे. हो माऊली, खरंच साष्टांग दंडवत माऊली. छोटी छोटी देव तुकार नोंद ज्ञानाच्या अवस्था सांगितल्या. आणि त्यांना आता आपला आरंभ झाला ग्रंथाला. ज्याला गुरु कृपेनं अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कार झाला. एवढी ओळी तरी पाठ करायची हो. उद्या अनुवादाशिवाय पुढे जाणार नाही. तुम्ही नुसतं ऐकतात, मी रक्त आठवते, तुम्ही मला तुच्छ समजतात, हिला काही काम नाही, हिला काही कृपेनं अपरोक्ष ज्ञान झाल्यावर, ही पहिली ओळ आहे. ज्याला झाल्यावर, ज्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे अपरोक्ष ज्ञान झाल्यावर, त्याला गुरु कृपेनं अपरोक्ष ज्ञान झाल्यावर, डोळा जगतरूपी दृश्य जी वृत्ती दाखवते ते अज्ञानी डोळा, जो परमात्मा दाखवतो ते ज्ञानरूपी डोळा. साष्टांग दंडवत माऊली. हे असं